बीड जिल्ह्यातील सरपंचांचं खून प्रकरण. बीड अहमदनगर महामार्गावर सरपंच परिषदेचं आंदोलन. लातूर महानगरपालिकेची मालमत्ता कर वसुली करता कारवाई. थकबाकीपोटी व्यावसायिकांचे 8 गाळे केलेत सील. इंदापूरमध्ये पिस्तूल विक्री करण्याकरता आलेला आरोपी पोलिसांच्या ताब्यात. या प्रकरणी इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. लातूरच्या तेरणा नदीपात्रात 4 दिवसानंतर आढळला विद्यार्थिनीचा मृतदेह. निलंगा तालुक्यातील औरा शहाजनी इथं घडली आहे घटना. अधिक तपास सुरू. बुलडाण्याच्या जळगाव जामोद शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेला आग. आगीत अनेक वर्ग जळून खाक. पैठण तालुक्यामध्ये वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यानं वेगात जाणारी 4 चाकी उलटली. 2 जणांना किरकोळ या ठिकाणी जखमी. अमरावतीहून परतवाडा जाणाऱ्या बसमध्ये महिलेला हृदयविकाराचा झटका. 72 वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू. सांगली तासगाव मार्गावर भरधाव जीपची दुचाकीला धडक. अपघातात 3घांचा मृत्यू. अंधेरी बेस्ट चालकाचा व्हिडिओ व्हायरल. ऑन ड्युटी दारू विकत घेऊन बसमध्ये चढतानाचा व्हिडिओ व्हायरल. विधानसभेतील दारुण पराभवानंतर मवियातील काही खासदार भाजपच्या संपर्कात. मवियातील काही खासदार राजीनामा देण्याची शक्यता. भाजपकडून महाराष्ट्रात मिशन लोटस राबवलं जाण्याची सूत्रांची माहिती. भाजपचं ऑपरेशन लोटस नाही तर ऑपरेशन डर. भाजपकडे नैतिकता उरलेली नाही. संजय राऊतांचा हल्लाबोल. आम्हाला ऑपरेशन करण्याची गरज नाही. विरोधकांना त्यांची माणसं सांभाळता येत नाही. बावनकुळेंचा पलटवार. मवियाचे अनेक मोठे नेते अस्वस्थ. मतदारसंघांच्या विकासाकरता नेते आमच्या संपर्कात. बावनकुळेंचा मोठा दावा. रात्रीच्या अंधारात मतं वाढली गेली कशी? रात्रीच्या अंधारात लोकशाहीचा खून. नाना पटोलेंचा आरोप. कोल्हापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक. कर्नाटकमधील आमदारांना अंबाबाई मंदिरातील प्रवेशद्वाराजवळ अडवत विचारलाय जाब. परभणीमध्ये 2 दिवसात अवैध दारू जुगार प्रकरणात 14 कारवाया. संबंधितांवर गुन्हे दाखल. जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दारू पिऊन पोहोचला. आमगाव पोलिसात तक्रार दाखल. सतीश वाघ हत्या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून आणखी 2 जण ताब्यात. अधिक तपास जारी. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या 85व्या वाढदिवसानिमित्तानं नाशिकमध्ये अनोखं गिफ्ट. इंडियन सिक्युरिटी नोट प्रेस मजदूर संघाच्या माध्यमातून पवारांना भेट. राज्य सरकारकडून विविध विभागामध्ये कंत्राटी पद्धतीनं पदांची भरती. कर्मचारी संघटनांकडून भरतीला विरोध. नागपूरमध्ये रेल्वे पोलीस दलातील एक कर्मचारी बेपत्ता. शोधाशोध करूनही कर्मचाऱ्याचा शोध लागेना. कुटुंबियांची चिंता वाढली. एमबीबीएस परीक्षेची प्रश्नपत्रिका ईमेलद्वारे केंद्रावर पोहोचणार. प्रश्नपत्रिका लीक होण्याचं प्रमाण वाढत असल्यानं प्रशासनाचा निर्णय. सोलापूर महानगरपालिकेच्या जिजामाता प्रसूतीगृहातील एका नवजात बालकाच्या मृत्यूप्रकरणी समितीकडून चौकशी अहवाल सादर. संबंधित डॉक्टरांसह 4 जणांना नोटीस. अमरावती जिल्ह्यामध्ये शिक्षण विभागामध्ये 300 शिक्षक आणि 101 केंद्र प्रमुख आणि 25 विस्तार अधिकाऱ्यांची पदं रिक्त. शिक्षकावर 2 ते 3 वर्ग एकाच शिक्षकावर चालवण्याची या ठिकाणी वेळ. अहिल्यानगरमध्ये एका वकील दाम्पत्याची निर्घुणपणे हत्या. डोक्यात प्लास्टिकच्या पिशव्या घालून दोघांचे मृतदेह साडीत गुंडाळून विहिरीत फेकले. अधिक तपास जारी. बंगळुरूमध्ये एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या 34 वर्षीय एआय इंजिनियरची आत्महत्या. अतुल सुभाष या एआय इंजिनियरनं 24 पानांची सुसाईड नोट लिहित केली आत्महत्या. विरोधी पक्षनेते पदाकरता अद्याप अर्ज केलेला नाही. विरोधकांकडून अर्ज आल्यानंतर विचार केला जाणार. राहुल नार्वेकरांची माहिती. दिल्लीतून आदेश मिळाल्यानंतरच होणार मंत्रिमंडळ विस्तार. काही खात्यांवर महायुती समन्वय होत नसल्यानं विस्तार 48 तासांकरता लांबणीवर. शिवसेनेतील आमदारांना फिरती मंत्रिपद मिळण्याची शक्यता. आमदारांची नाराजी दूर करण्याकरता 2.5 वर्ष मंत्रिपद मिळणार. सूत्रांची माहिती. रायगड जिल्ह्यामध्ये शेकापला मोठा धक्का. ॲडव्होकेट आस्वाद पाटील यांचा पक्षाला रामराम. अदानींवर अमेरिकेमध्ये खटला दाखल. त्यावर आम्हाला बोलू देत नाही. राज्य अदानींच्या घशात घालण्याकरता सरकार बसवलं गेलंय. राऊतांचा हल्लाबोल. केंद्रातील सत्ताधारी पक्ष विरोधकांचे मुद्दे ऐकायला तयार नाही. सत्ताधारी पक्ष विरोधकांना बोलूही देत नाही. राऊतांचा घणाघात. देशातील वाहतूक खर्च निम्म्यावर आणण्याचे प्रयत्न सुरू. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची माहिती. कुर्ला बेस्ट बस अपघातातील आरोपी संजय मोरेचा पोलिसांना जबाब. ऑटोमॅटिक वाहन चालवण्याची सवय नसल्याचं तपासात समोर. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाकरता लवकरच निवडणूक होणार. 15 जानेवारीनंतर निवडणूक प्रक्रियेला होणार सुरुवात.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट. काल रात्री उशिरा 1.5 तास चर्चा. चॅम्पियन ऑफ द अर्थ जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांना जाहीर. पर्यावरण रक्षणाकरता अनेक दशक कार्यरत. मविया ईव्हीएम आणि निकालासंदर्भात सुप्रीम कोर्टात एकत्र याचिका दाखल करणार. शुक्रवारपर्यंत सुप्रीम कोर्टात एकत्र याचिका दाखल करणार. प्रशांत जगताप यांची माहिती. बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात पैठणमध्ये आंदोलन. पैठणच्या बस स्थानक परिसरामध्ये आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. आबा बागुलांकडून काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे निलंबन मागे घेण्याची विनंती. बंडखोरी करून पर्वती विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढल्यानं आबा बागुलांचं काँग्रेसमधून निलंबन. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम डिसेंबरमध्ये पूर्ण होणार. नवीन वर्षात स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याचं होणार काम सुरू. कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणामध्ये संजय मोरेला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. पोलिसांकडून अधिक तपास जारी. राजापूर लांजा मतदारसंघामध्ये आमदार किरण सामंत यांचं जोरदार स्वागत. वेगानं विकास कामं करणार सामंत यांची ग्वाही. कुर्ला बेस्ट अपघात प्रकरणामध्ये आरोपीला बस चालवण्याचा अनुभव नसल्याचा आरोप त्यांच्या पत्नीनं फेटाळला. आरोपींना 3 वर्ष बेस्टमध्ये छोट्या बस चालवण्याचा अनुभव, पत्नीचा दावा. कोल्हापूरच्या सीमा तपासणी नाक्याला लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनचा विरोध. या परिसरात जमावबंदीचे आदेश लागू. जालन्यातील नेर इथं गीता जयंती निमित्तानं गीता पठण सोहळ्याकरता 251 विद्यार्थ्यांचा सहभाग. अकोल्यामध्ये लाचखोर यंत्रचालकाला अटक. विद्युत कनेक्शन जोडण्याकरता 27,000ची लाच स्वीकारताना रंगेहात अटक. टाल्कम पावडरच्या गोळ्यांचा 9 वेगवेगळ्या नावांनी पुरवठा. बनावट कंपन्यांकडून राज्यात कोणत्या ठिकाणी औषध पुरवठा, अधिक तपास जारी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 20 लाखांच्या घड्याळांची चोरी. महागड्या शोरूममधून घड्याळ आणि महागड्या वस्तूंची चोरी. घड्याळाचं दुकान फोडून चोरट्यांचा महागड्या वस्तूंवर डल्ला. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिराच्या विकास कामांची आढावा बैठक संपन्न. तुळजाभवानी देवीच्या मंदिर महाद्वाराचा स्ट्रक्चरल ऑडिट लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश. गडचिरोली बसस्थानकावर लैंगिक छळाला आळा घालण्याकरता जनजागृती अभियान. छेडखानी करणाऱ्यांना जागा दाखवा अभियान राबवण्यास सुरुवात. समृद्धी महामार्गाला आज 2 वर्ष पूर्ण. महामार्गावरून आतापर्यंत 1,52,00,000 वाहनांचा प्रवास. नशेची औषधं विकणाऱ्या 3 मेडिकल चालकांवर पोलिसांची कारवाई. तिघांकडून 56,950 रुपयांचा मुद्देमाल जप्त. रबीच्या पेरणीला सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरुवात. उजनी धरणातून शेतीला 40 दिवस पहिलं आवर्तन सोडण्याचं नियोजन. वाघाच्या हल्ल्यातील मृतकाच्या नातेवाईकांना 5 लाखांचा धनादेश. आमदार सुमित वानखडे यांच्या हस्ते वन विभागाकडून दिला धनादेश. मराठवाड्यामध्ये 1,70,000 हेक्टरनं रब्बी हंगामाचं क्षेत्र वाढलं. चांगला पाऊस झाल्यानं धरणांमध्ये 70% जलसाठा. देवदहीफळमध्ये खंडोबा यात्रेनिमित्तानं कुस्त्यांचं आयोजन. कुस्तीच्या फडात मराठवाड्यातून विविध मल्ल सहभागी. नाशिकच्या कळवण तालुक्याच्या डोंगऱ्या देवाच्या उत्सवाला सुरुवात. माजी केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी दिली आहे उत्सवाला भेट. वातावरणाच्या बदलामुळे रब्बी हंगामातील पिकावर विविध किडीचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांना उत्पादनात घट होण्याची भीती. एसटीची आर्थिक कमाई सुसाट. सवलतीच्या योजनांमुळे प्रवासी वाढवून महामंडळाला 2.5 वर्षात 938 कोटी रुपयाचं उत्पन्न. नागपूर महानगरपालिकेकडून कर थकीतदारांवर कारवाई. लाखोंचा मालमत्ता कर थकीत असल्यानं भूखंड जप्तीची कारवाई. महाबळेश्वर पाचगणीतील गुलाबी थंडीला सध्या ब्रेक. ढगाळ वातावरणामुळे चोहीकडे धुक्याची चादर. अमरावती जिल्ह्यामध्ये कापसाच्या जिनिंग उद्योगाला फटका. 5,000हून अधिक मजुरांना काम नाही. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात तंबाखू गुटख्याचं सेवन करणाऱ्यांवर कारवाई. सामान्य रुग्णालयातील 1,052 जणांवर कारवाई. गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील शिवशाही बस अपघात प्रकरणामध्ये चालकच जबाबदार असल्याचं उघड. अपघाताच्या चौकशीचा अहवाल परिवहन आयुक्तांकडे सादर. अमरावतीच्या सोन्याच्या दागिन्यांना चकाकी आणून देण्याचा आमिष दाखवून महिलेची फसवणूक. नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोघांना पोलिसांकडून बेड्या. साताऱ्याच्या मसवडमध्ये सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते माणदेशी चॅम्पियनच्या क्रीडा संकुलाच्या आधुनिक स्टेडियमचं उद्घाटन. नाशिक जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा. शासनाची परवानगी न घेता परस्पर बेकायदेशीर भरती प्रक्रिया राबवल्याचा देखील आरोप. संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात बनावट औषध विक्री करणाऱ्या कंपनीकडून औषधांची खरेदी. तब्बल 33 प्रकारची औषधं खरेदी केल्याची माहिती. टिकटॉकच्या गाशा अमेरिकेकडूनही गुंडाळला जाणार. सुरुवातीपासूनच टिकटॉक जगभरात ठरलं वादग्रस्त. संभाजीनगरच्या सरकारी कार्यालयातील वीज बिल थकीत असल्याचं समोर. सरकारी कार्यालयाचं तब्बल 25,21,21,11,127 रुपयांचं वीज बिल थकीत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास. सिल्लोड तालुक्यातील धानोरा इथल्या नदीच्या पुलाला कठडेच नसल्याचं समोर. हिंगोलीतील साखरा इथल्या केंद्रीय प्राथमिक शाळेत शिक्षकांचा तुटवडा. 4 वर्गाचा कारभार एका शिक्षकावर. ब्रेकनंतर आता एक नजर उर्वरित सुपरफास्टवर. जालन्यामध्ये दारूचं दुकान फोडून चोरी केलेली विदेशी दारू पोलिसांनी केली आहे जप्त. 13,06,920 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पुण्यामध्ये जलसंधारण कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न. पाझर तलावातील अतिक्रमण हटवण्याची मागणी. रेतीचा ट्रॅक्टर उलटल्यानं चालकाचा मृत्यू. ट्रॅक्टर चालकाचं ट्रॅक्टरवरचं नियंत्रण सुटलं आणि घडला अपघात. इंदापूर तालुक्यातील डाळसमध्ये 10 ते 12 वाहनांचा अपघात. ट्रक चालकांना मागून ठोकल्यानं 10 ते 12 वाहनं एकमेकांवर आदळली. वसमतमध्ये पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या. राहत्या घरी केली आहे गळफास घेऊन आत्महत्या. राहुल नरवाडे असं या आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव. ठाण्यातील चोरट्याला करवीर पोलिसांनी केली अटक. कोल्हापूरमधील फुलेवाडीत सिंह कॉलनीतील चोरी उघडकीस. आयशर टेम्पो आणि पिकअप गाडीचा भीषण अपघात. पुणे नाशिक महामार्गावर मंचरच्या कळंबसवैल घटना. जालन्यामध्ये अज्ञातांकडून ट्रक चालकावर गोळीबार. गोळीबारात ट्रक चालक गंभीर जखमी. हिंगोलीच्या औंढा नागनाथ पंचायत कार्यालयाच्या लेखा विभागात कक्षात आग. शॉर्ट सर्किटनं आग लागल्याची घटना. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर धावत्या कंटेनरला आग. खोपोलीजवळ फूड मॉल इथं घडली आहे घटना. कोल्हापूर जिल्ह्यातील 1038 प्राथमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचं काम पूर्ण. उर्वरित शाळांमध्ये काही दिवसात बसवले जाणार सीसीटीव्ही. रांजणगावमधील एका ठिकाणी बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश. जेरबंद केलेल्या बिबट्याची माणिक डोह या ठिकाणी रवानगी. संभाजीनगरमध्ये मालमत्ता कर थकबाकी असणाऱ्यांवर कारवाई. थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्याचा महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा इशारा. बार्शी शहराजवळ 4 चाकी वाहनांना धडक दिल्यामुळे 1 जण जागीच ठार. बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.